राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 19 जून या दिवशीचं चिंतन. आपल्या नशिबाचा वाटा आपण सारलाच पाहिजे. अनेक जन्माच्या कर्मबंधनामुळे प्रत्येक जन्मात काही ना काही त्याचे परिणाम दिसून येतातच. त्यातून सुटका नाही. मागे आपण काय काय कर्म केलेली आहेत आणि त्यांचे परिणाम काय काय आहेत, काय होणार आहेत हे आपल्याला कळत नाही. संत सत्पुरुषांना आपल्याकडे बघितल्यावर सर्व समजतं. ही अशीही कर्माची आणि त्याच्यामुळे वाट्याला येणाऱ्या फळांची जी शिदोरी आहे, जो साठा आहे, त्याला नशीब म्हणायचं. तो वाटा भोगूनच संपवावा लागतो. नंतर बघतो दुसरं कोणी तयार होत असेल तर त्याला देतो. प्रार्थना करून देवाची काही सूट मिळते आहे का पाहतो. असले काही प्रकार इथे चालत नाहीत. फार फार तर जे आहे ते थोडंसं पुढे ढकलता येईल. कामनिक अनुष्ठान किंवा व्रतामुळे त्याचा काळ पुढे मागे होईल, पण ते चुकणार नाही. आज ना उद्या ते आपल्याला निश्चितच धरणार, मग ते चांगलं असो अथवा वाईट असो. या नशिबाचा वाटा जर आपण भोगला नाही तर साधन करूनसुद्धा तो केव्हा ना केव्हा आपला घात करणार हे निश्चित. इंद्रियांच्या द्वारा हे नशीब भोगावं लागतंच आणि मग कितीतरी साधन झालं तरी नशिबाला येणारे भोग हे भोगावेच लागतात आणि तितका कालावधी साक्षात्काराला विलंब होऊ शकतो. म्हणून जन्मजन्मांतरीचे आपल्याच कृतीने तयार झालेले हे कर्मभोग भोगून संपवणंच हिताचं असतं. कारण दुसरा कोणी त्यात मदत करू शकत नाही. फक्त सद्गुरू त्यांच्या कृपेनं ते भोग सौम्य करू शकतात. परमपूज्य दादा एक उदाहरण द्यायचे की समजा एखाद्याला फाशीची शिक्षा झाली आहे तर नुसते फटके मारून सोडले तर जशी शिक्षा सौम्य झाली तसंच हे होऊ शकतं. अर्थात या नशिबाचा वाटा भोगण्याच्या नादात या जन्मी साधन करून नवीन कर्मबंध निर्माण होणार नाहीत याची मात्र दक्षता घ्यायलाच हवी. ती गुरुकृपेनं साधते. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.